जे आरोपी डिटेक्ट होत आहेत त्या आरोपींना अटक करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मंगेश कालोखेंची हत्या ही कॉन्ट्रॅक्ट केली, सुपारी देऊन हत्या करण्यात आलेली होती। याच्यामध्ये काही वेगळेच विषय आमच्यापर्यंत आलेले आहेत। त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं नाही, ते त्यांनी करावं। मंगेश कालोखे यांच्या हत्येसाठी 20 लाखांची सुपारी दिली असं पोलिसांकडून सांगितलं जातं, परंतु मंगेश कालोखेंना मारण्यासाठी जे आरोपी हडपसरवरून आलेले होते त्या आरोपींना रात्री रवी देवकरच्या कार्यालयामध्ये रात्री झोपवण्यात आलं होतं। सकाळी लवकर उठून ते ठरल्याप्रमाणे मंगेशची ते हत्या करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते। त्याच्या अगोदर त्या आरोपींना 1 कोटी रुपयाची कॅश त्या ठिकाणी दाखवली गेलेली होती आणि 20 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हत्या केल्यानंतर हे पैसे देऊ असं सांगितलं होतं। हडपसरचा आरोपी रेहमान का काहीतरी त्याचं एक नाव आहे, अरमान, हा अरमानला अटक केल्यानंतर कस्टडीमध्येच पीसी असताना त्यांची आपापसात रवी देवकरची त्यांची बाचाबाची त्या ठिकाणी झाली की तुम्ही सांगितले होते तेवढे पैसे त्या ठिकाणी दिले नाही। याचा अर्थ मंगेश कालोखेची हत्या करण्यासाठी रवी देवकर हे कृत्य करू शकत नाही एकटा, हे आम्हाला माहिती होतं। म्हणून आम्ही त्या ठिकाणी संशयित असणारे आरोपी भरत भगत आणि सुधाकर घारे यांची नावं त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी FIR मध्ये घ्यायला सांगितली होती आणि यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं आपण त्या ठिकाणी सांगितलं, परंतु ह्यात कोणताही राजकीय त्या ठिकाणी आम्हाला प्रेशर किंवा राजकीय त्याच्यामध्ये मतभेद ठेवून ते नावं द्यायची नव्हती की नक्की यांचा सहभाग आहे की नाही हे या ठिकाणी तपासून पाहावं। परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये भरत भगतचे जवळजवळ 12 कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी झालेले होते। भरत भगत हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता त्या ठिकाणी होता आणि त्यांनी आरोपी सुद्धा मंगेश कालोखेची हत्या केल्यानंतर भरत भगतच्या घरी सुद्धा गेलेले होते आणि मग त्या भरत भगतला पोलिसांनी बेड्यात ठोकल्या आणि त्यांना अटक करण्यात आली। परंतु सुधाकर घारेंना त्या ठिकाणी आतापर्यंत अटक केली नाही। सेशन कोर्टाने त्या ठिकाणी बेल त्यांचा रिजेक्ट केला, हायकोर्टामध्ये त्यांनी बेल त्या ठिकाणी अटकपूर्व टाकला। हायकोर्टाने सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की हा आरोपी एवढ्या मोठ्या गुन्ह्यातला आहे, सस्पेक्टेड आहे, या आरोपींना आम्ही अशी अटकपूर्व जामीन त्या ठिकाणी देऊ शकत नाही। त्याच्यामध्ये 21 तारखेला निकाल लागले, 20 तारखेला आणि 23 तारखेला सुधाकर घारेचे सुद्धा 2 कॉल रवी देवकरला त्या ठिकाणी केलेले होते आणि मग अशा पद्धतीने या सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी एकत्र असल्याशिवाय एवढं मोठं हत्याकांड मंगेश कालोखेंचं रवी देवकर एकटा त्या ठिकाणी करू शकत नाही, एवढे मोठे पैसे त्या ठिकाणी देऊ शकत नाही। याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांचा त्या ठिकाणी सहभाग त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आमची पोलिसांना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की सुधाकर घारेला सुद्धा त्या ठिकाणी आपण पोलीस कस्टडी घेऊन त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं असं हायकोर्टने सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसं आम्ही हायकोर्टने मागच्या वेळेला जे सांगितलेलं पत्र सुद्धा आम्ही जे आलेली ऑर्डर सुद्धा आम्ही SP-ना त्या ठिकाणी पाठवलेली आहे, परंतु राजकीय दबावापोटी त्या ठिकाणी सुनील तटकरेंचा प्रचंड राजकीय दबाव कदाचित पोलिसांवर त्या ठिकाणी असावा, नाहीतर पोलिसांनी बाकी मात्र ह्या गुन्ह्याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे। हडपसरपासून जे आरोपी आम्हाला सगळ्यांना माहिती नव्हते ते आरोपी सुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, परंतु ते कॉन्ट्रॅक्ट किलर मधले असणारे ते लोक होते, त्या लोकांना अरेस्ट त्या ठिकाणी केलेले। परंतु याचे जे प्लॅनर ज्या ठिकाणी आहेत, मी जे सांगितलेलं आहे त्या प्लॅनरला अजून त्या ठिकाणी अटक होत नाही आणि त्या सगळीकडे प्रचारामध्ये भाषणामध्ये त्या ठिकाणी प्रचार करत आहेत, फिरत आहेत आणि सुनील तटकरे त्यांना जाहीरपणे या ठिकाणी पाठबळ त्या ठिकाणी देत आहेत।
आणि म्हणून हा आपण लोकशाहीची हत्या केल्यासारखा हा प्रकार आहे की अशा पद्धतीचे गंभीर गुन्ह्यातले आरोपी, या आरोपींवर आतापर्यंत शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी भेट दिली आणि त्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी सांगितलं की तात्काळ या आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ती सुद्धा अजून पोलिसांकडनं त्या ठिकाणी झालेली नाही. त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आम्ही की स्पेशल पीपी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ नेमून द्या. तो सुद्धा अजून त्या ठिकाणी त्याचा प्रस्ताव सुद्धा पोलिसांकडनं त्या ठिकाणी पाठवलेला नाही. आणि अशा पद्धतीने जे आरोपी आता त्या ठिकाणी असणारा खोपोलीचे PI हे सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कालोखे हा मुलगा त्या ठिकाणी मंगेश कालोखेची बाईक त्या ठिकाणी आहे ती मागायला गेला तर ती आम्ही तुला देऊ शकत नाही, तुला पायासल जाऊन तू कोर्टात जाऊन घे. पण अशा ना व्यवस्थितपणे समजून सांगायचं काम त्या ठिकाणी पोलिसांचं त्या ठिकाणी PIचं असलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीने आम्हाला करता येत नाही. पण त्यांना सांगण्याची पद्धत सुद्धा उद्धटपणे त्या ठिकाणी बोललं जात आहे की हे परिवार दुःखी आहे, हा परिवार फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपण त्यांना पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सहानुभूतीची भूमिका त्या ठिकाणी दाखवायला हवी आहे. आणि अशा पद्धतीने त्यांना अरेरावीपणे किंवा उद्धटपणे उत्तर देण्याचं काम PI खोपोलीचे करत आहेत ते सुद्धा चुकीचे. त्या संदर्भात सुद्धा मी SP मॅडमशी पण बोलेल आणि IGशी किंवा DGशी सुद्धा बोलावं लागलं तरी त्या ठिकाणी बोलेल. परंतु याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी आमची सगळ्यांची कालोखे परिवारांची आमची सगळ्यांची या ठिकाणी मागणी आहे.